हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण शनिदेवांबद्दल बोलणार आहोत. बापरे, शनिदेव सगळे घाबरले असतील. शनिदेव ऐकल्यानंतर सगळ्यांना 7.5 आठवते किंवा दंड आठवतो किंवा त्रास आठवतो. 7.5 चालू झाली माझ्या पाठीमागे, आता माझं काहीच चांगलं नाही होणार, असं कायम आपण बोलताना बघतो. नाही, सगळं चुकीचं आहे. ॲक्च्युअलमध्ये शनिदेव हे न्यायदेवता आहे. त्यांना न्यायाधीश मानलं जातं. त्याच्यामुळे शनिदेव आपल्या कर्माची फळंच आपल्याला देत असतो. जैसा कर्म वैसा फल पाओगे, हे शनी महाराजांचं तत्त्व आहे आणि त्या तत्त्वानुसार ते आपल्याला आपली कर्माची फळं देत असतात. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका की तुम्हाला 7.5 चालू झाली, मग आता तुमचं सगळं वाईटच होणार. नाही, जर तुमची 7.5 चालू असेल आणि जर तुमचं काही चांगलं झालं तर आपल्याला आश्चर्य वाटतं, अरे माझं चांगलं कसं काय झालं, माझ्या पाठीमागे तर 7.5 चालू आहे. नाही, ॲक्च्युअलमध्ये असं असतं की जर आपण 7.5 चालू असताना किंवा त्यापूर्वी जर काही चांगलं काम केलेलं असेल, चांगली कर्म केलेली असेल, तर शनी महाराज त्याची दुप्पट फळं, चांगली फळं आपल्याला देत असतो. आणि जर आपण कुणाचं वाईट केलेलं असो किंवा वाईट कर्म केलेली असेल तर त्याच्या डबल वाईट हे आपलं होत असतं. हे शनी महाराजांचं फळं असतात किंवा शनी महाराजांनी दिलेली आपल्याला शिक्षा असते. म्हणून कायमस्वरूपी दुसऱ्यांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आणि ते कसं होऊ शकतं, त्यासाठी चांगलं ऐका, चांगलं वाचा, चांगलं बघा, चांगलं बोला. परिणामी तुमचे विचार चांगले होतील आणि परिणामी तुमचे जीवन चांगलं होईल. तुमचं जीवन चांगलं झालं, तुमचे कर्म चांगले झाले की शनी महाराजसुद्धा तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं घेऊन येतील. आणि जर तुम्ही तुमचे विचार वाईट ठेवले, तुमचं मन कायम गढूळ ठेवलं, तुमच्या मनात कायम दुसऱ्यांविषयी वाईट विचार ठेवला, जर तुम्ही कायम दुसऱ्यांचं वाईट चितत असाल, प्रत्येकासोबत गॉसिप करत असाल तिसऱ्याबद्दलचं किंवा दुसऱ्यांचं काही चांगलं होत असेल तर तुमच्या मनामध्ये जेलस फील होत असेल, तर शनी महाराज त्याचं दंड तुम्हाला देणार, म्हणजे देणार, 100% देणारच. म्हणून मी कायम सांगत असते की दुसऱ्याचं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आणि 7.5 चालू असताना शनी महाराजांना किंवा शनिदेवांना अजिबात घाबरू नका. आजच्या माझ्या व्हिडिओचं टार्गेटच हे, कारण की मी बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं आहे की आता माझी 7.5 चालू झाली आहे, आता शनिदेव मला खूप त्रास देणार, आता माझ्या आयुष्यात सगळं वाईटच होणार. नाही, देव कधीही कुणाचं वाईट करत नसतात. ते न्यायप्रिय आहे, म्हणून ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ही त्याला देत असतात. चांगलं कर्म करा, चांगलं फळ मिळेल. वाईट कर्म केले, वाईट फळ मिळेल. तुमच्या कर्माची फळंच तुम्हाला मिळत असतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. देवाला दोष देऊन काही उपयोग नसतो. दोष तर आपल्या कर्मामध्ये, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या वागणुकीमध्ये असतो. बस एवढंच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की जे शनिदेवांना किंवा 7.5 खूप घाबरतात आणि कायम टेन्शनमध्ये असतात. थँक्यू सो मच.